अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्यातील एक पवित्र स्थान असून महाराष्ट्राच्या आध्यात्मिक नकाशावर त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थांशी असलेल्या संबंधासाठी प्रसिद्ध आहे, ज्यांना त्यांचे भक्त दत्तात्रयांचा पुनर्जन्म असेही म्हणतात. हे मंदिर केवळ स्थापत्यशास्त्रीय दृष्टिकोनातून भव्य नसून हे एक अत्यंत महत्त्वाचे आध्यात्मिक केंद्र पण आहे. या मंदिरात अनेक महत्त्वाची स्थाने आहेत. त्यातील सर्वात पवित्र म्हणजे समाधी मंदिर. येथे स्वामी समर्थ महाराजांची समाधी असून येथे येणाऱ्या भक्तांना अपार शांती आणि भक्तिमय अनुभूती मिळते. म्हणतात ना, गर्दीतच आपल्याला देव भेटतो, त्याप्रकारे आम्हीही या गर्दीत लोटलो आहोत. बघा, तुम्ही बघू शकता, प्रचंड गर्दी आणि सगळ्या गोष्टीतून वाट काढत आम्ही अखेर स्वामींच्या मंदिरातही पोचलो आणि त्यांच्या अगदी गर्भगृहातही गेलो आणि दर्शन घेतले. तसेच येथे वटवृक्ष आहे, त्याचे पण दर्शन घेतले. खूप मोठा वटवृक्ष आहे. या वटवृक्षाच्या छायेखालीच हे मंदिर आहे. स्वामी समर्थ हे विद्यमान आंध्र प्रदेशातल्या श्रीशैलम क्षेत्राजवळील कर्दळी वनामधून प्रकट झालेले आहेत. श्री स्वामी समर्थ हे जवळपास 22 वर्ष अक्कलकोट येथे राहिले. स्वामी समर्थांनी 1878 मध्ये समाधी घेतली. महाराष्ट्रातील लाखो लोक आजही त्यांच्या शिकवणीचे पालन करतात. सलग 3 दिवस सुट्ट्या असल्यामुळे येथे प्रचंड गर्दी आहे. तुम्ही बघू शकता, खूपच गर्दी आहे, रांगच रांग आहे. तरीसुद्धा भक्त आपल्या श्रद्धेने येथे जमा होतात आणि दर्शन घेतात स्वामींचे. हा महाराजांचा फोटो 46,000 रुद्राक्षांनी हा बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान फोटो आहे. येथे अन्नक्षेत्र आहे. येथे हजारो भाविक अन्नक्षेत्रासाठी येतात. येथे बघू शकता, लता दीदींनी या गाड्या आपल्या अक्कलकोट महाराजांच्या मंदिरामध्ये समर्पित केल्या आहेत. त्यांनी खूप मोठी देणगी दिलेली आहे. येथे खूप मोठं कार्यक्षेत्र आहे त्यांचं. अन्नछत्र हे दुपारी 12 ते 3 व रात्री 9 ते 11 या वेळेस सुरू असते. गर्दीच्या वेळेस किंवा उत्सवाच्या दिवशी हे अन्नछत्र अहोरात्र सुरू असते.
तुम्हाला जर येथे मुक्काम करायचा असेल तर येथे असंख्य भक्तनिवास आहे. त्यांची वेगवेगळी कॉस्ट आहे, वेगवेगळे दर आहेत. तर आपण फोनद्वारे मंदिराच्या काउंटरवर आपण फोनद्वारे हे बुकिंग करू शकता. सर्व झाल्यानंतर आम्ही येथे भोजन केले आहे आणि आम्ही आमच्या भक्तनिवासमध्ये मुक्काम केला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.